पिंड आहे ना आणि ती तिकडनं घेऊन येतो आईला सांगत होता रावणाने काय केलं ती लिंग आता घेऊन येतो दाखवला आता तुला सांगते आता आईला सांगितलं मग तो शंकराने सांगितलं की लिंग घेऊन आला तो वरतून घेऊन आला शंकराची पिंड हे सर्व कुठल्या पर्वतचा निमगिरी पर्वत हा रावण आहे आता तो सर्व हा डोंगराचा घेऊन आला डोंगर घेऊन आला डोंगर घेऊन आला महादेवाकडे त्यांनी प्रसन्न करून घेतला महादेवांना आणि मग सांगितलं हे अवतार आहे तो अवतार आहे बघ रावणाला शंकर प्रसन्न झाले सांगितलं वर काय पाहिजे वर मागितलं रावणाने वर मागितलं हे नारद मुनी आपण जेव्हा शंकराचं पिंड घेऊन येतो ना तेव्हा त्याला नको शंका वाचून आणि ती रावण पिंड त्याच्याकडे देतो काय म्हणतो त्याला की तुम्हाला 3 आवाज येईल त्या 3 आवाजामध्ये तुम्ही आले नाही तर मी पिंड खाली ठेवीन हां पुढं आलो आपण पुढं आल्यानंतर काय झालं गणपती बाप्पाने त्यांना 3 आवाज दिले रावण का आलं नाही हे गणपती बाप्पाने पिंड गोकर्णामध्ये इथे ठेवून दिली तुला आता ठेवतो मग रावण तिकडनं धावत येतो रावण आला आणि रावणाला त्यांनी गणपती आपण पिंडी तिथे खाली ठेवली ना रावणाला राग आला ओके आणि गणपती बाप्पाची मोठ्या कशी फाईट मारतो एवढा शिवलिंग पण पिंड उचलायला बघत होता पिंड बघ पिंड उचलताना बघतोय उचलायला बघतोय पण त्याला ती पिंड काय उचलतच नाही कारण रावण शंकरांनी सांगितलं असतं ना एकदा पिंड ये गोकर्ण इसलिए ये स्टोरी है गोकर्ण का स्टोरी है हाँ इसलिए इतना लंबा बता रहे थे वही मैं बोल रहा था उनने सेम बनाया भी है कि उनने एक बार स्थापित वगैरह बनाने की कोशिश की है बट नहीं रावण जेव्हा उचलायला बघत होता ते दाखवून येते ना या 5 ठिकाणी ती स्थापित झाली कुठं कुठं गोकर्णा राजेश्वर महादेश्वर मुरुडेश्वर हां मुरुडेश्वर गुणगटेश्वर महादेश्वर राजेश्वर आणि हा गोकर्ण आपण गोकर्णाला गेलतो ना महाबळेश्वर ते रावण